तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती स्वागत आहे। आज मी बनवली आहे झटपट आणि एकदम सोपी इन्स्टंट रवा आप्पे रेसिपी। तर एका भांड्यामध्ये 1 वाटी रवा घेतलेला आहे, त्याच सोबत अर्धी वाटी दही घेतलं, चवीनुसार मीठ आणि थोडं पाणी घालून छान मिक्स करून घ्यायचं। पाणी एकदम जास्त घालू नका, थोडंच घाला, कारण की नंतर ते पीठ घट्ट होतं। आता व्यवस्थित मिक्स केल्यानंतर हे बॅटर आपल्याला 15 मिनिटांसाठी झाकण ठेवून बाजूला ठेवून घ्यायचं आहे। तर एक कांदा चिरून घेतलेला आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे, 4-5 मिरच्या बारीक केलेल्या आहेत आणि थोडा कढीपत्ता घेतलेला आहे। तर आता आपल्याला एक कढईमध्ये थोडं तेल घालून हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तर आता तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी जिरे मोहरी टाकून घेतलेला आहे, त्याच सोबत कढीपत्ता टाकलेला आहे। कढीपत्ता छान असा तडतडला की त्यामध्ये थोड्याशा हिरव्या मिरच्या ॲड करायच्या आहेत। त्यानंतर कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। तर कांदा इथे मी चांगला परतून घेते। कांदा गुलाबी रंगावरती आल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो ॲड करायचा आहे। इथे मी टोमॅटो ॲड करून घेतलेला आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड केलं। आपण आप्यामध्ये पण मीठ ॲड केलं होतं, त्यानुसारच आपण याच्यामध्ये फक्त टोमॅटो आणि कांद्याला लागेल एवढंच मीठ टाकायचं आहे। तर आता इथे मी तुम्हाला चटणीची रेसिपी सांगते। याच्यामध्ये मी ओलं खोबरं घेतलेलं आहे, त्यानंतर मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे। यामध्ये थोडं पाणी ॲड करून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। आता आपण जो शिजवलेला कांदा टोमॅटो होता तो आपण या बॅटरमध्ये मिक्स करणार आहोत। त्या अगोदर मी ते पाणी ॲड केलं होतं, कारण की पीठ खूप घट्ट झालेलं। आता जे आपलं मिक्सचर होतं ते मी याच्यामध्ये ॲड केलं आणि थोडासा बेकिंग सोडा यात ॲड करायचा आहे। बेकिंग सोडा ॲड केल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। आता इथे आपलं आप्प्यासाठी लागणारं बॅटर रेडी झालेलं आहे। आता गॅसवरती आप्याचं भांडं गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। तर त्याच्यामध्ये गरम झाल्यानंतर थोडं थोडं प्रत्येक साच्यामध्ये तेल टाकून घेतलं आणि नंतर एका पळीने प्रत्येक साच्यामध्ये बॅटर भरून घेतलं। गॅस लो फ्लेमवर आपल्याला ठेवायचा आहे। त्यानंतर यावरती झाकण ठेवून 2 मिनिटं शिजण्यासाठी सोडून द्यायचं आहे। तोपर्यंत इथे आपण चटणीसाठी फोडणी देऊयात। तर यासाठी मी तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये जिरं मोहरी आणि कढीपत्ता टाकून घेतलेला आहे। नंतर आपण जे वाटण केलं होतं खोबऱ्याचं ते ॲड केलेलं आहे। आता चटणी व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी साखर आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून गॅस बंद करायचा आहे। त्यानंतर आप्याच्या भांड्यावरती जे झाकण ठेवलं होतं ते साईडला घ्यायचं आहे आणि प्रत्येक आप्पे सोडवून घ्यायचे आहेत। आता तुम्हीच बघा किती इझिली हे मी पलटी करत आहे। जर तुम्ही ही रेसिपी ट्राय केली तर मला खात्री आहे की तुमची ही रेसिपी अजिबात बिघडणार नाही आणि खूप सोपी आहे आणि कमी साहित्यात बनणारी आहे। फक्त ह्याला रवा आणि दही लागतं आणि इन्स्टंट होणारी अशी ही रेसिपी आहे आणि खूप पौष्टिक आहे। तर दिसायलाही खूप सुंदर झाले आहेत आप्पे। तर इथे मी पुन्हा बाकीचे राहिलेले आप्पे तयार करून घेते। पूर्ण काठोकाठ बॅटर टाकू नका, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित ते पलटी करता येतील। तर पुन्हा एकदा मी तीच प्रोसेस फॉलो करते आणि तुम्ही बघू शकता आप्पे माझे इथे रेडी झालेले आहेत आणि आप्प्यासोबत चटणीही सुंदर झालेली होती। जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला नेक्स्ट रेसिपी कोणती बघायला आवडेल ती नक्की मला कमेंटमध्ये सांगा। थँक्यू।